प्रवेश सुरू. कोपरगाव तालुक्यातील एकमेव A+ मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर, 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, HSC व्होकेशनलचे प्रवेश सुरू. प्रथमच AI सेंटरची सुविधा उपलब्ध. त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. कोपरगाव येथे गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाखाली एक अज्ञात महिला पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना 30 जून रोजी घडल्याची माहिती समोर येत असून पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन व गोदावरी आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने सदर महिलेचा 3 दिवसांपासून बोटीच्या साह्याने शोध सुरू आहे. मात्र अद्याप त्या महिलेचा शोध लागलेला नाही. 30 जून रोजी एक अज्ञात महिला मोठ्या पुलाखाली गेली होती व ती पाण्यात पडून वाहून गेल्याची माहिती काही नागरिकांनी शहर पोलिसांना दिली होती. सदर माहिती मिळताच पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने बोटीच्या साह्याने त्या महिलेचा 3 दिवसांपासून शोध सुरू केला होता. मात्र अद्याप ती महिला मिळून आली नाही. आज सदर महिलेचा शोध शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद सोनवणे, नगरपालिका अग्निशमन अधिकारी भागवत धायतडक, फायरमन प्रमोद सिंगरे, विशाल कासार, वाहन चालक प्रशांत शिंदे, संजय विधाते, कोपरगाव गोदावरी नदी आपत्ती व्यवस्थापनचे सुषमा खिलारी, अरुण गंगावणे यांच्या वतीने बोटीच्या साह्याने गोदावरी नदी पात्रात मोठ्या पुलापासून मनाई संवत्सर पुलापर्यंत शोध घेण्यात आला आहे. सदर महिला कोण आहे? ती महिला मोठ्या पुलाखाली का गेली होती? ती महिला पाण्यात पडली की तिने स्वतःहून पाण्यात उडी मारली? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव. आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी. आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली. पुढचा नंबर तुमचा असू शकतो. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगावमध्ये पॅरामेडिकल कोर्सेससाठी प्रवेश देणे सुरू. आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव. अधिक माहितीसाठी संपर्क 9145 355 455 व 9823 255 355.